काम करतात त्यांच्यासाठी इन्स्ट्रक्शन असते काय 20-20-20. काय इन्स्ट्रक्शन काय असते 20-20-20 काय असते याचा अर्थ 20 मिनिट्स स्क्रीन कडे बघत राहिला तर काय करायचं 20 सेकंड साठी दुसरीकडे बघत राहायचं 20 फूट लांब 20 फीट लांब कळते ना 20 मिनिट्स तुम्ही कंटिन्युअसली स्क्रीनकडे बघत आहे तर काय करायचं 20 मिनिट्स नंतर नजर हटवायची आणि किती लांब बघायचं 20 फूट लांब बघायचं 20 फीट 20 फूट लांब बघायचं 20 फूट लांब बघायचं आणि किती सेकंड साठी 20 सेकंड साठी परत मग स्क्रीनकडे बघता येते तर ते 20-20-20 गुगलवर पण रूल आहे तुम्हाला नंतर वाचायचं तर वाचून घ्या पण सतत स्क्रीनकडे बघत राहिला तर डोळ्यांना त्रास होईल 20 मिनिटांनंतर 20 सेकंदासाठी 20 फुटांवर बघणे प्रत्येक 20 मिनिटांनंतर 20 सेकंदासाठी 20 फुटांवर नजर ठेवणे परत स्क्रीनवर नजर आणायची पण आपल्याला सहसा त्रास नाही कारण मी मध्ये मध्ये लिहून द्यालो त्यावेळी तुमची नजर आपोआप स्क्रीनवरून हटतेच मी मध्ये मध्ये तुम्हाला लिहून द्यालो मग काही मध्ये मध्ये तुमची स्क्रीनवरून नजर हटतेच त्यामुळे काय प्रॉब्लेम नाही पण काही लेक्चरवर सतत जर स्क्रीनवर नजर असली तर हे रूल फॉलो करा आपल्या लेक्चरमध्ये काय प्रॉब्लेम नाही कारण लिहून घेताना स्क्रीनवरून नजर हटतेच मग काय प्रॉब्लेम नाही ठीक आहे चलो चलो काय मोबाईल मध्ये वगैरे ऑप्शन आहेत ते बघा पण स्क्रीनचा जास्त वेळ वापर केला तर डोळ्याला त्रास होणार गव्हर्नमेंटनं काय रेग्युलेशन दिले 4 आवर्स बोलते गव्हर्नमेंट किती बोलते 4 आवर्स म्हणजे 45 मिनिट्सचे 4 आवर्स 4 लेक्चर्स म्हणजे ते आणखीन 4 तासांपेक्षा कमी होते पण तुम्ही 4 तासांपेक्षा जास्त तर करू नका ओके चलो न्यूमेरिकल स्टार्ट करूया आपलं जे काल झालं होतं डेरिव्हेशन झालं होतं काय न्यूटन्स लॉ काल जे डेरिव्हेशन झालं होतं न्यूटन्स लॉ ला डिराईव्ह केला होता आपण कशावरून डिराईव्ह केला होता फ्रॉम केपलर्स थर्ड लॉ त्याच्या नेक्स्ट पेजवर काय जे न्यूमरिकल्स आहेत त्यातलं फर्स्ट न्यूमरिकल मी एक्झॅक्टली सेम न्यूमरिकल घेत नाही थोडा चेंज करून देतो एक्झॅक्टली बुक मध्ये जे न्यूमरिकल आहे तसं घेत नाही थोड्या नंबर्स मी चेंज करतो मग तुम्हाला थोडं वेगळं न्यूमरिकल वाटेल आणि बुक मधलं तुम्ही घरी जाऊन परत एकदा सॉल्व्ह करू शकता प्रॅक्टिस साठी राईट चलो बा मग काय आहे चला लिहा क्वेश्चन नंबर 1 आजचा क्वेश्चन नंबर 1 लिहा चला बा काही जे लेट मुलांनी जॉईन केले काही ज्या मुलांनी लेट जॉईन केले लेक्चर लक्षात ठेवा तुमचं फर्स्ट नेम आणि सरनेम असं टाका इथं जॉईन होताना तुमचं फर्स्ट नेम आणि सरनेम असं टाका कारण सेम नावाची 2 मुलं असली तर कळणं झालेत कोण कोण आहे आणि जे फी भरालेत त्यांनाच अलाउ करायचंय मंडे पासून त्यामुळे नावं कळणं इम्पॉर्टंट आहे ठीक आहे आणि तुमचे फोन नंबर्स पण घेतले जातील जे मुलं करालेत ज्यांचे आमच्याकडे नंबर्स नाही ते त्यांचे फोन नंबर्स पण घेतले जातील ओके आणि जे करालेत त्यांच्यासाठी आणखीन प्रोग्राम आपण इंटेन्सिव्ह बनवू काहीतरी आणखीन म्हणजे होमवर्क तुमच्याकडून मागवून घेऊ असं काहीतरी आपण चालू करूया म्हणजे तुम्हाला आणखीन जास्त मजा येईल घरी अभ्यास करताना ओके आपण आणखीन इंटरेस्टिंग बनवूया मंडे पासून आणखीन माझ्या काय आयडिया आहेत ते आपण मंडे पासून लावूया राईट चलो मग आता फक्त काय नाव आणि सरनेम दोन्ही टाका ज्यांचं नाव आणि सरनेम नसेल त्यांना मी लेक्चर मधून मध्ये काढून टाकणार तुम्हाला मग कळणार नाही काय नेट कमी झाले काय तुम्हाला ते कळत नाही कधी कधी तसं करा ठीक आहे चलो लिहा फर्स्ट न्यूमेरिकल लिहा फाइंड आउट एकदम सिंपल न्यूमेरिकल आहे फाइंड आउट फोर्स बिटवीन रमेश find out force between Ramesh and Geeta find out force between Ramesh and Geeta
find out force between Ramesh and Geeta if their masses are, find out force between Ramesh and Geeta if their masses are 60 kg, if their masses are 60 kg and 100 kg respectively, if their masses are 60 kg and 100 kg respectively. Find out force between Ramesh and Geeta if their masses are 60 kg and 100 kg respectively, and distance between them is 2 meter. And distance between them is 2 meter. And distance between them is 2 meter. ठीक आहे, एकदमच सिंपल आहे, राईट. चलो, पण बोर्डबुक मध्ये आलेला क्वेश्चन आहे इफ डिस्टन्स बिटवीन देम इज 2 मीटर, पण बोर्डबुक मध्ये आलेला क्वेश्चन आहे, त्यामुळे एक्झामला येण्याची शक्यता जास्त आहे. ओके, चलो बघूया मग. मग फर्स्ट काय काम करा, तुम्हाला मी करायला देतो, हा हे न्यूमेरिकल करायला देतो, माझ्याबरोबर लिहित चला. चला बरोबर करूया आता सर्वजण. ओके, हे न्यूमेरिकल बरोबर करूया. मग पहिलं काम काय करणार, डायग्राम काढली नसली तरी चालेल, डायग्राम काढली नसली तरी चालेल, काढायची असेल तर रफ मध्ये काढा, तसंही चालेल. ठीक आहे, चलो. मग पहिलं काम काय करायचं, पण मला फिजिक्सचे न्यूमेरिकल सॉल्व्ह करताना असं वाटतंय की डायग्राम काढायलाच पाहिजे. डायग्राम काढला, डायग्राम काढला तर अंडरस्टँडिंगची लेवल जरा चांगली असते, सॉल्व्ह करायला फास्ट होते आणि फटाफट सुचते काय कसं सॉल्व्ह करायचं, राईट. चलो, हे पण बोर्ड मध्ये लिहिताना डायग्रामची गरज नाही, बोर्ड मध्ये लिहिताना डायग्रामची गरज नाही. ठीक आहे, चलो. पहिला लिहा काम डेटा. ओके, चलो पहिलं काम करा डेटा. मग डेटा काय काय दिलेला, M1 ला किती आहे, पहिलं मास, रमेशला फर्स्ट मास बोलू 60 किलोग्राम. M2 ला गीताचा मास, गीता जरा जाड आहे, किती मास आहे तिथं 100 किलोग्राम. डिस्टन्स किती आहे, डिस्टन्स बिटवीन मासेस किती आहे 2 मीटर. डिस्टन्स बिटवीन मासेस किती आहे 2 मीटर. डिस्टन्स बिटवीन मासेस किती आहे 2 मीटर. चला लिहा. डिस्टन्स बिटवीन मासेस किती आहे 2 मीटर, राईट. चलो, मग फॉर्म्युला आहे, फॉर्म्युला काय, फोर्सचा फॉर्म्युला, चला बरोबर करा माझ्या, G M1 M2 अपॉन R स्क्वेअर. फोर्सचा फॉर्म्युला काय, G M1 M2 अपॉन R स्क्वेअर. ठीक आहे, मग G पुट करा, किती आहे व्हॅल्यू तुम्हाला माहिती आहे, M1 पुट करा, M2 पुट करा, R पुट करा. चला फाइंड आउट करा आन्सर बाळांनो. चला चला आन्सर फाइंड आउट करा बघा किती येते. चलो करा फाइंड आउट, कमेंट करा किती. 10.00 9.5 असं कसं येईल. चलो चलो करा आन्सर बघा किती येते. 10⁻⁹ का, बर. मल्टिप्लिकेशनला स्टार लिहा, मल्टिप्लिकेशनला स्टार लिहा, आणि रेज टू ला काय 10⁻⁹ असला तर 10 ब्रॅकेट 9 असं लिहा. 10⁻⁹ असला तर 10 ब्रॅकेट 9 असं लिहा, म्हणजे मला कळते, राईट.
10.04, 10.09. बाकीचे काय येते? आवाज आला का रे? पोलीस गाडी आली इथं, कर्फ्यू साठी पोलीस गाडी आली. आवाज आला का? असं त्यांचे लोक जी फिराले त्यांच्या ह्याच्यावर असं दणके झाले. चलो, काय लॉकडाऊन करून उपयोग नाही, सगळे लोक फिराले. फक्त बिझनेसेस डाऊन व्हायले, इकॉनॉमी डाऊन व्हायली, तेच फक्त त्याचा फायदा आहे लॉकडाऊनचा. काही लॉकडाऊन करून फायदा नाही, सगळे फिराले. चलो बा, झालं का? फोर्स किती? फोर्स किती? जी m1 m2 अपॉन आर स्क्वेअर. फोर्स किती आहे? चला मी करू इकडे आता बघा समोर. हँड रेज करू नका, शेवटी काय डाऊट असेल तर आपण लेक्चरच्या शेवटी. हँड रेज करू नका. ओके, करायचं असेल तर म्हणजे करा, तुम्हाला हाऊस असली तर, पण मी बघणार नाही. लेक्चरच्या शेवटी तुम्हाला डाऊट असले तर मी विचारतो. राईट, काय फोर्सचा फॉर्म्युला? चलो देखो इधर, जे m1 m2 अपॉन आर स्क्वेअर. व्हेरी सिंपल फॉर्म्युला. एफ इज इक्वल टू जी 6.673 इंटू 10⁻11. ठीक आहे, ओके. थोडं मी सोपं करण्यासाठी, तुम्ही एकदम डिटेलमध्ये करायचं असेल तर करा. थोडं मी सोपं करण्यासाठी याला काय करतो, 7.3 पर्यंत घेत नाही, फक्त 6 पर्यंत घेतो. ठीक आहे, थोडं सोपं करण्यासाठी 2 डेसिमल पुढचं तर उडवतो आणि 6.6 मी घेतो. राईट, जी इंटू m1 m2. m1 किती आहे? पहिल्याचं मास किती आहे? 60. दुसऱ्याचं मास किती आहे? 100. अँड डिवायडेड बाय डिस्टन्स बिटवीन देम. डिस्टन्स किती आहे त्यांच्यातलं? 2चा स्क्वेअर. ठीक आहे, चलो. मग पहिला वरचं मल्टिप्लाय करणं सोपं आहे, वरचं मल्टिप्लिकेशन करणं पहिला सोपं आहे. मग खाली जे 4 आहे, 2चा स्क्वेअर 4 होईल, त्यांना नंतर डिवाइड करा. राइट, फर्स्ट विल डू मल्टीप्लीकेशन. सो कैसा आएगा? ये 0 और यहाँ के 2 जीरोस, कितना? 3 जीरोस, तो 10⁻³ होते हैं ना तिथं. मग 10⁻11 इकडला आणि हे 3 0, मग किती? +3. राईट ना. आणि या 6 न आता याला मल्टिप्लाय करायला चालू करू. 6 × 6 किती येते? या 6 ने याला मल्टिप्लाय केलं तर 39.6 आणि खाली येते 4. या 2चा स्क्वेअर 4. या 10⁻11 इथं आणि हे 1 2 3 झिरोज इथं लिहिले, 3 झिरोज. कळतंय? चलो बघा, फक्त आता कॅल्क्युलेशन करू नका, फक्त समोर बघा. ओके, चलो. 4 ने याला डिवाइड केलं, मग किती येते? तुमचं काहीतरी वेगळं झालंय रे बाळांनो आन्सर. तुमचं आन्सर वेगळं झालंय, माझं वेगळं झालंय. असं कसं काय बरं? माझं असं आलंय. ऍक्युरेट घेतल्यावर वेगळं येते का? ऍक्युरेट घेतल्यावर वेगळे आले का जरा? ठीक आहे, 10.0095 आले, बरोबर. ऍक्युरेट घेतला तर किती आले? ऍक्युरेट घेतला तर किती आले? 10.0095 आले इंटू 10⁻⁻8 आले. पण हे चेक करा, 10 किती आले? -8 आले. राईट, 10⁻⁻8 आले. ठीक आहे, चलो मग आपण जरा ऍक्युरेटच करू. 7 करा, ऍक्युरेटच करू, 7 करू. ठीक आहे, मग कॅल्क्युलेशन किती आले? असं आले 10.0095 इंटू 10⁻⁻8. राईट, असं आले का सर्वांचं? आता बघा, 10⁻⁻8 आले का? चालेल ना, तुम्हाला पॉइंट कुठे लिहायचं तिथे लिहायला. इकडे याला इकडे शिफ्ट केला तर हे थोडं मोठं होईल, चालतंय, काय नाही. ठीक आहे, चलो. पण जनरल कसं लिहिणार? असं लिहिलं तरी चालते. तुमचा डेसिमल पॉईंट 1 2 3 इथं असला डेसिमल पॉईंट, तर इथं -11 येईल.
तुमचा डेसिमल पॉईंट इथं असला 0 आणि 9च्या मध्ये, तर इथं किती येईल? -11 येईल. तसं लिहिला तरी चालते, काय थोडं इकडे तिकडे तेवढं चालते ना. ठीक आहे, चलो. डेसिमल इथं गेला की -9, डेसिमल इथं गेला की -9, इथे गेला की -10, आणि इथे गेला की किती? -11, इथे गेला की -12, असं होईल. ओके, चलो. ज्यांना आले नाही लिहून घ्या पटपट. बरोबर बरोबर, 9 आणि 5च्या मध्ये असल्यावर -11, बरोबर बरोबर. मयुरी बरोबर, 9 आणि 5च्या मध्ये असला की -11, बरोबर. माझी चूक झाली, इकडे मी म्हटलं होतं ना. नाही, 9 आणि 5च्या मध्ये असला की -11, राईट. चलो, ठीक आहे. बर, आता आणखीन एक काय कन्फ्युजन आहे मुलांमध्ये? आणखीन चलो चलो, समोर आहे सर्वजण. चलो एकदा बघा, बा लिहून घ्या पटापट, लिहून घ्या, लिहून घ्या. पहिला मल्टिप्लाय करा, 6 मल्टिप्लाय करणं सोपं आहे, मग 4 डिवाइड करा, मग सोपं जाईल. इकडे सगळं क्लिअर आहे रे, साऊंड क्लिअरच यायला पाहिजे. आणि सिलेबसची काय अपडेट मिळाली तर मला सांगा, मी पण चेक करतोय डेली न्यूज. पण सिलेबसची काय अपडेट मिळाली तर मला सांगा, आपण मग त्याच्यानुसार चेंज करू आपलं महाराष्ट्र सिलेबस. चलो, झालं सर्वांचं? बा, माझा आणखीन एक काय कन्फ्युजन आहे बा, सर्वांनी लिहून झालं बा? बा, आणखीन एक मुलांचं काय कन्फ्युजन आहे बघा. हा जे फोर्स आहे ते कुणावर आहे हेच कळत नाही. म्हणजे रमेशवर आहे का गीतावर आहे? रमेश आणि गीता जवळजवळ जवळजवळ म्हणजे 2 मीटर अंतर आहे. आता जवळजवळ येता येत नाही ना जास्त, 2 मीटर अंतर आहे. मग रमेश इकडे बसला, गीता इथं बसली, मग डिस्टन्स बिटवीन देम इज 2 मीटर. मग हे जे फोर्स काढला ते कुणावर आहे? ऐ, दिस फोर्स विच वी हॅव कॅल्क्युलेटेड इज ऑन रमेश और इज ऑन गीता. तर काय असते? दिस फोर्स इज प्रेझेंट ऑन रमेश ऍज वेल एज गीता. काय असते? दिस फोर्स इज प्रेझेंट ऑन रमेश ऍज वेल एज गीता. म्हणजे रमेशवर पण फोर्स आहे इकडं आणि गीतावर पण फोर्स आहे इकडं, कळते का? रमेशचं मास गीताच्या मासला अट्रॅक्ट करायला, गीताचा मास रमेशच्या मासला अट्रॅक्ट करायचं. मग दोघांच्यावर पण फोर्स किती आहे? दोघांच्यावर फोर्स किती आहे तितकाच, नाहीतर याच्यातला अर्धा याच्यावर आणि हाफ याच्यावर असा आहे का? हे असं नाही. याच्यातला हाफ फोर्स याच्यावर आणि याच्यातला हाफ फोर्स याच्यावर असा आहे का? नाही. दोघांच्यावर पण फोर्स काय, दोन्ही बॉडीजवर पण फोर्स काय इतकाच. गीतानं याच्यावर लावलेला फोर्स आणि यांनी त्याच्यावर लावलेला फोर्स, बोथ फोर्सेस आर सेम आणि दोन्ही एवढेच आहे. कळतंय? कन्सेप्ट क्लिअर? चलो खाली लिहा, मग लिहा लिहा. रमेश, रमेश म्हणजे रमेशचं मास. मास ऑफ रमेश अट्रॅक्ट्स, मास ऑफ रमेश attracts, mass of Ramesh attracts mass of Geeta, mass of Ramesh attracts mass of Geeta with this much force, which हे लिहा, नंबर लिहा, with this much force. Mass of Ramesh attracts mass of Geeta with this much force and vice versa. And vice versa, vice versa म्हणजे उलट पण बरोबर आहे. Mass of Ramesh attracts mass of Geeta with this much force and vice versa. मग यानं त्याच्यावर लावलेला अट्रॅक्शनचा फोर्स आणि हिनं याच्यावर लावलेला अट्रॅक्शनचा फोर्स, बोथ फोर्सेस काय सेम, दोन्ही फोर्सेस काय सेम आणि किती इतके. ठीक आहे, चलो. बा, त्याच्यानंतर काय नेक्स्ट बघू. नेक्स्ट काय करायचं बघा, नेक्स्ट काय करायचं लिहा. नेक्स्ट काय, कुठे गेला? इकडे गेला पेज. लिहा.
फाइंड आउट फाइंड आउट सुशांत तुझं नाव आणि सरनेम बरोबर टाक रे सुशांत. प्रत्येकानं आपलं नाव आणि सरनेम बरोबर टाका. नेम आणि सरनेम टाकलं नसेल, काहीतरी खराब केलं असेल, त्याला दिसत नसेल मला, तर मी रिमूव्ह करणार लेक्चर मधून. लेक्चर दिसणार नाही तुम्हाला. पटकन चेंज करून घ्या. चलो लिहा. काय? फाइंड आउट व्हेलॉसिटी ऑफ रमेश. फाइंड आउट व्हेलॉसिटी ऑफ रमेश. फाइंड आउट व्हेलॉसिटी ऑफ रमेश आफ्टर 1 second. Find out velocity of Ramesh after 1 second. Find out velocity of Ramesh after 1 second. If find out velocity of Ramesh after 1 second. If he is standing on frictionless floor. If he is standing on frictionless floor. If he is standing on frictionless floor and his initial velocity is 0 and his initial velocity is 0. If his initial velocity is 0. ठीक आहे. चलो मग काय फाइंड आउट करायचं आहे. चला सर्वजण समोर बघा. बा एकदम सिंपल गोष्ट आहे. हे 9th ला झालेलं आहे तुम्हाला ऑलरेडी. बा काय याच्यावर फोर्स किती आहे. चला सर्वांचं लक्ष समोर पाहिजे आता. चलो 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 इधर आगे देखो. बा याच्यावर फोर्स किती आहे. इतका आहे. गीतावर पण या बाजूला फोर्स किती आहे. इतका आहे. पण आपल्याला काय फाइंड आउट करायचं आहे. गीताचं काही फाइंड आउट करायचं नाही. सर्वजण समोर. गीताचं काही फाइंड आउट करायचं नाही. आपल्याला काय फाइंड आउट करायचं आहे. व्हेलॉसिटी ऑफ रमेश आफ्टर 1 सेकंड. एका सेकंदानंतर रमेशची व्हेलॉसिटी किती होणार. फ्रिक्शन वगैरे काही नाही. एका सेकंदानंतर रमेशची व्हेलॉसिटी किती होणार ते आपल्याला काढायचं आहे. रमेश ज्या फ्लोअरवर थांबलाय ते फ्लोअर कसं आहे. स्मूथ आहे. फ्रिक्शन काही नाही. मग डेटा इनिशियल व्हेलॉसिटी लिहिली. फायनल व्हेलॉसिटी काढायची आहे. फोर्स आहे इतका. मग फॉर्म्युला काय असतंय. व्हेलॉसिटी काढायचा फॉर्म्युला काय. सर्वजण समोर. काही लिहायचं नाही. सर्वजण समोर. काही लिहू नका तर अंडरस्टँड होईल. मग फॉर्म्युला काय याचा. फायनल व्हेलॉसिटी. काही वेळानंतर रमेश इकडे जाईल आणि व्हेलॉसिटी पकडेल ना. काही वेळानंतर रमेश इकडे जाईल. अट्रॅक्शन मुळे इकडे जाईल आणि व्हेलॉसिटी येईल त्याला. अट्रॅक्शन मुळे. ते स्वतः पळणार नाही. रमेश स्वतः पळणार नाही. हे ग्रॅव्हिटेशन अट्रॅक्शन मुळे घसरत जाईल इकडे. मग एका सेकंदानंतर किती व्हेलॉसिटी येईल. दॅट वी हॅव टू फाइंड आउट. फॉर्म्युला काय. हे 9th ला झालं तुम्हाला. v इज इक्वल टू u प्लस at. फॉर्म्युला काय झाला तुम्हाला 9th ला झाला. v इज इक्वल टू u प्लस at. फायनल व्हेलॉसिटी इज इक्वल टू इनिशियल प्लस at. फायनल व्हेलॉसिटी किती आहे तेच तर काढायचं आहे. इनिशियल किती आहे 0 आहे. ऍक्सलरेशन इंटू टाइम. टाइम किती आहे 1 सेकंड. एका सेकंदानंतर काढायचं ना. टाइम किती आहे 1 सेकंड. इथे लिहायचं ऍक्सलरेशन. मग ऍक्सलरेशनचा फॉर्म्युला काय. ऍक्सलरेशनचा फॉर्म्युला काय. ऍक्सलरेशन इज काय. फोर्स अपॉन मास. ऍक्सलरेशन इज व्हॉट. फोर्स अपॉन मास. मग फोर्स माहित आहे. रमेशच्या मासने याला डिवाइड केले की ऍक्सलरेशन भेटते. फोर्स अपॉन मास लिहितो मी याला. v इज इक्वल टू. इथं पाहिजे तर इथं टाइम राहू दे. परत एकदा सबस्टिट्यूट करू. म्हणजे तर 0 आहे. मग फोर्स किती आला आता. रमेशवरचा फोर्स आणि रमेशचंच मास. कुणाचा फोर्स कुणाचा मास. रमेशवरचा फोर्स आणि रमेशचंच मास. रमेशवरचा फोर्स किती आहे 10 -10⁻⁸. रमेशवर फोर्स किती आहे 10 10⁻⁸. आपण रमेशचं मास किती आहे 60 आणि टाइम किती आहे 1 सेकंड. झालं गेम ओव्हर. कळतंय. याला कॅल्क्युलेट करायचं. हे आहे फायनल व्हेलॉसिटी. ठीक आहे. चलो घ्या लिहून. चलो घ्या लिहून पटपट. कॅल्क्युलेट करा बघा किती येते ते.
कॅल्क्युलेट करा आणि मला कमेंट करा. ठीक आहे, एकदा लिहून घ्या, मी सांगतो. एकदा लिहून घ्या, मी परत एकदा सांगतो. लिहून घ्या. फोर्स जुन्या न्यूमरिकल मधला घेतला, मागच्या न्यूमरिकल मध्ये काढलं होता ना फोर्स, रमेश आणि गीता मधला, तेच फोर्स घेतला ना इथं बाळांनो. फोर्स कुठला घेतला? मागच्या न्यूमरिकल मध्ये काढला होता ना दोघांच्यावर ग्रॅव्हिटेशनल फोर्स आहे, ते फोर्स घेतला, त्याच्यामुळे हा इकडे घसरत जाईल. कळते ना ते. एकदा लिहून घ्या, कॅल्क्युलेशन करा, मी आणखी एकदा रिपीट करतो. किती? 1.66 10⁻⁻19, 0.16 10⁻⁸. बाकी देते. छान, सर्वांनी नाव सरनेम टाकलंय, खूप छान. यश राहिले बघ, सरनेम टाका यश. पुढच्या लेक्चर पासून मी डायरेक्ट रिमूव्ह करणार, नाव सरनेम नसलं की डायरेक्ट रिमूव्ह करणार.